बातमी आहे सुनील तटकरे आणि अनिल देशमुखांच्या संदर्भातली। सुनील तटकरे यांनी अनिल देशमुखांचा आरोप फेटाळून लावलेला आहे। राज्यात शरद पवारांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याने नैराश्येतनं अनिल देशमुखांनी हा दावा केल्याचं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलेलं आहे। पक्षाच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी 2-4 वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील। अशा पद्धतीचा केवळ संसर्ग निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, धिक्कारार्ह त्या ठिकाणी आहे। त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो। माझी कोणाची भेट होण्याचा काही प्रश्न नाही। मी एक विचाराचा कार्यकर्ता आहे, माझ्या स्वतःच्या आयडिओलॉजीवरती माझा विश्वास आहे, नेतृत्वाच्या सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत। केवळ काल नाशिक शहरामध्ये असताना मी दीर्घकाळ खूप लांबून प्रवास करून आलो होतो। मला वॉशरूमला कुठेतरी जायचं होतं, त्यावेळेला माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्ता कम ड्रायव्हरनी एक हॉटेलमध्ये नेलं। ते एमराल्ड पार्क नावाचं हॉटेल होतं। मी तिथून फक्त बाहेर पडलो। सुनील तटकरेंनी स्पष्टोक्ती तर दिलेली आहे, मात्र अनिल देशमुख नेमकं तटकरेंबद्दल काय बोलले होते ते ऐकूयात। या हॉटेलला येऊन गेले असं कळलं, माझी भेट झाली नाही। आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली, बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या। संपर्कात असेल कोण तटकरे साहेब आणि सगळी टीम संपर्कात संपर्कात जरी आले ते आमच्या, तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस। 4 तारखेनंतर ते होणार आहे। 4 तारखेला वेळ आहे अजून। हे सर्व नेते आहेत ना, भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे, अजितदादाच्या पक्षाचे, 4 तारखेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल, त्यांना विचाराल की तुम्ही जे पाऊल उचलले त्याचा योग्य उत्तर महाराष्ट्राची जनता जेव्हा तेव्हा देईल, तेव्हा त्यांना तोंड दाखवल्याला सुद्धा जागा राहणार नाही। दरम्यान सुनील तटकरे कुणाला भेटले, कशासाठी भेटले, या सगळ्या अफवा असल्याचा दावा गिरीश महाजनांनी केलाय। देशमुखांनी माहिती दिली की काल सुनील तटकरे राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ नेत्यांसोबत भेटले नाशिक। त्या बाबतीत मला काय माहिती, अनिल देशमुख काय म्हणले काय ते मला माहिती नाही। पण तटकरे साहेब आमची भेट झाली, भुजबळ साहेबांची त्यांची भेट झाली, दादा भुसे आम्ही बसलो। ते कोणाला भेटले नाही भेटले मला वाटतं या सगळ्या अफवा आहेत। भुजबळांबद्दल जयंत पाटील उपहासात्मक बोलू शकतात, पण यात काहीच तथ्य नाहीये असं म्हणालेले आहेत। भुजबळांची नाराजी असती तर हेमंत गोडसे उमेदवार नसते असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी दिलेलं आहे। तर अनिल देशमुख तर्कवितर्कांच्या आधारे बोलतात। सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली असेल तर त्याचा पुरावा देशमुखांनी द्यावा असं आवाहन मिटकर यांनी केलेलं आहे। असं आहे, भुजबळ साहेब बद्दल जयंत पाटील साहेब उपहासात्मक बोलू शकतात, पण त्यात काही तथ्य असेल मला असं वाटत नाही। कारण साहेबांची जर नाराजी असती तर हेमंत गोडसे त्या ठिकाणी उमेदवार नसते, आणि याहीपेक्षा जर साहेबांची खरीच नाराजी आहे असं जयंत पाटील साहेबांना वाटत असेल तर मला असं वाटतं यावर भुजबळ साहेबच अधिक बोललेले योग्य राहील। ते मागच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत आणि अशी भेट होण्याचा कुठलाही एखादा पुरावा त्यांच्याकडे नाही। त्याच्यामुळे ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ नेत्यांप्रमाणे बोललं पाहिजे। तटकरे साहेब पवार साहेबांना भेटले असतील तर त्याचा एक तरी पुरावा सादर करावा, अन्यथा साहेब त्याचं उत्तर व्यवस्थित देतील।